तू नेमका कोण आहेस? आपण रोज म्हणतो, माझं शरीर, माझं मन, माझे विचार. पण कधी विचार केलात का? हे माझं म्हणणारा मी कोण? राजा जनकांना अष्टवक्र सांगतात, तू केवळ शरीर नाहीस. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी शरीर बनवलेलं आहे. पण तुझं खरं स्वरूप या शरीरापुरतं मर्यादित नाही. तू या शरीराचा, मनाचा आणि अनुभवांचा साक्षी आहेस. एक उदाहरण पाहूया. लहानपणी आपलं शरीर वेगळं होतं. आजचं शरीर वेगळं आहे. विचार बदलले, आवडी बदलल्या, भावनाही बदलल्या. पण आपण म्हणतो, मी लहानपणी असे होतो, आता अशी आहे. म्हणजे बदलणाऱ्या शरीर विचारांना जाणणारी एक जाणीव आपल्यात आहे. अष्टवक्र आपल्याला त्याच जाणीवेचा शोध घ्यायला सांगतात. शरीर बदलतं, विचार बदलतात, भावना बदलतात. पण त्यांना जाणणारा साक्षी कोण? हा प्रश्न स्वतःला विचारा.